तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ज्याच्यावरती एमपीएससी सतत क्वेश्चन विचारते ते म्हणजे एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघाने 25 ते 27 सप्टेंबर 2015 ला न्यूयॉर्कमध्ये शाश्वत विकास परिषद भरवली होती. ज्या शाश्वत विकास परिषदेचं नाव काय होतं? ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर 2030 पर्यंत साध्य करावयाचे याच्यामध्ये 17 एसडीजी आणि त्याच्या अंतर्गत 169 टार्गेट निश्चित करण्यात आले, ज्यांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून करण्यात आली. 1 जानेवारी 2016 ते 2030 पर्यंत आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचे आहेत. आता बघा, एमडीजी आणि एसडीजी याच्यामध्ये आपल्या याला पण कम्पेअर करू तर बघा, तुम्हाला माहिती आहे की एमडीजी जे आहेत ते 2015 पर्यंत साध्य करायचे 8 गोल्स आणि त्याच्या अंतर्गत 21 टार्गेट होते. तर एसडीजी 2030 पर्यंत साध्य करायचे 17 गोल्स आणि 169 टार्गेट आहेत. तर आता हे 17चे 17 गोल तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. पहिलं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. सर्व ठिकाणचे सर्व प्रकारचे 2030 पर्यंत दारिद्र्य किंवा गरिबी पूर्णपणे नष्ट करणे. नंतर भूक बळी म्हणजे झिरो हंगर, भूक निर्मूलन, उपासमार कमी करणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषण मिळवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे. नंतर चांगले आरोग्य आणि स्वास्थ्य, सर्व वयोगटातील लोकांसाठी निरोगी आयुष्याची खात्री करणे. दर्जेदार शिक्षण 4 नंबरचं, सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समान व दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे. 5वं ध्येय लैंगिक समानता, महिला आणि मुलींना समान हक्क देणे आणि त्यांचं सक्षमीकरण करणे. 6वं ध्येय स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, सर्वांसाठी स्वच्छ पाणी, आरोग्यासाठी सुरक्षित स्वच्छता ग्रहांची सोय करणे. नंतर 7वं आहे परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, सर्वांना स्वस्त, विश्वासार्ह आणि प्रदूषणमुक्त आधुनिक ऊर्जा उपलब्ध करून देणे. 8वं आहे उत्कृष्ट काम आणि आर्थिक वाढ, राईट, तर सर्वांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण करणे आणि देशाची आर्थिक प्रगती वाढवणे. उद्योग, नंतर 9वं आहे उद्योग, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधा, मजबूत पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि पर्यावरण पूरक उद्योगांना चालना देणे. नंतर 10वं आहे असमानता कमी करणे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक आणि सामाजिक असमानता कमी करणे. 11वं आहे शाश्वत शहरे आणि वसाहती, शहरे सुरक्षित, राहण्यायोग्य आणि संकट प्रतिरोधक बनवणे. नंतर 12वं आहे जबाबदार उपभोग आणि उत्पादन, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे आणि कचरा कमी करणे. नंतर 13वं हवामान कृती, क्लायमेट ऍक्शन, हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी तातडीने पावले उचलणे. 14वं आहे पाण्याखालचं जीवन प्रोटेक्ट करणे. नंतर 15वं आहे जमिनीवरचं जीवन प्रोटेक्ट करणे, जंगलाचं संरक्षण, धूप थांबवणे, वाळवंटीकरण रोखणे वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये येतं. नंतर 16वं आहे शांतता, न्याय आणि मजबूत संस्था, शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण समाज निर्माण करणे आणि सर्वांना न्याय मिळवून देणे. आणि 17वं लास्ट ध्येय ते म्हणजे ध्येयासाठी भागीदारी, वरील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगातील सर्व देशांनी काय करायची? भागीदारी करायची. पार्टनरशिप फॉर गोल्स, पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर हे 17चे 17 ध्येय तुम्हाला काय करायचे? तोंडपाठ करून ठेवायचे. ते लक्षात ठेवा, याच्यावरती एक तरी क्वेश्चन फिक्स येईल. आणि माझ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, कारण 31 तारखेपर्यंत सगळ्या कोर्सेसवरती ऑफर चालू आहेत. सो